नमस्कार. सोनल रेसिपीमध्ये मी तुम्हाला आज उपवासाचा एक पदार्थ म्हणजेच की जशी तुम्ही साबुदाण्याची खिचडी करता, तुम्हाला जर साबुदाणा जर खायचा नसेल तर त्याला बेस्ट ऑप्शन म्हणून ही बटाट्याची खिचडी किंवा बटाट्याचा कीस मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे बटाट्याचा कीस किंवा बटाट्याची उसळसुद्धा तुम्ही म्हणू शकता. ते करण्याकरता मी इथे 2 बटाटे घेतलेली आहे आणि याची अशी साल काढून घेणार आहे. याची साल काढली की याला लगेच पाण्यामध्ये ठेवायचं आहे. आता बटाट्याची ही साल काढून झालेली आहे. आता इथे मी किसणी घेतलेली आहे. अशी थोडीशी जाड किसणी घ्यायची, एकदम बारीक नाही घ्यायची. आता मी पूर्ण याचे असा किस करून घेणार आहे. आता हा किसून झालेला आहे, बटाटा किसून झालेला आहे. हा किस पाण्यामध्ये टाकायचा आणि 2 पाण्याने असा स्वच्छ धुवून घ्यायचा. आता पाण्यातून काढताना असा यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं, म्हणजे आपली ही उसळ आहे ही छान अशी मोकळी होईल. आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून घेणार आहे. तुम्हाला जर तुपावर परतायची असेल उसळ तर तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता. इथे मी तेल घेतलेलं आहे. आता इथे तेल तापलेलं आहे. इथे मी थोडंसं जिरे घालून घेते आणि हिरवी मिरची घालून घेते. आता हे इथे छान तडतडलं की यामध्ये जो आपण किस केलेला आहे बटाट्याचा तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. याला असं थोडंसं परतून घ्यायचं. याला असं 2 मिनिट परतलं की इथे मी दाण्याचं कूट घालून घेणार आहे, अर्धी वाटी एवढं. आणि याला असं छान असं मिक्स करायचं. आता इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडासा लिंबाचा रस आणि थोडंसं लाल मिरची पावडर घालून घेणार आहे आणि थोडीशी साखर घालून घ्यायची आहे. आणि याला असं मिक्स करून घ्यायचं. लगेचच ही उसळ तयार होते. आता याला अगदी अशी 1 मिनिट अशी वाफ येऊ देणार आहे. आता इथे थोडासा याला चमचा देऊन घ्यायचा आहे. इथे आपले बटाट्याचा किस छान शिजलेला आहे. झाली तर आपली इथे उसळ तयार. इथे गॅस बंद करते. झाला तर आपला बटाट्याचा किस किंवा तुम्ही बटाट्याची उसळसुद्धा म्हणू शकता. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा या उपवासाला आणि आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.